सकाळी उठल्यानंतर एवढी जास्त गडबड असते ना की काय बोलायलाच नको। माझं खाण्याचं रुटीन वेगळं असतं, बुगूचं वेगळं असतं आणि ह्यांचं पण वेगळं असतं। तर आता माझं चालू आहे टिफिन भरायचं काम, कारण ना ह्यांना ऑफिसला जायचं होतं, सो मग त्यांच्यासाठी तर मी टिफिन भरून देते आणि नाश्ता करून जातात, पण दुपारसाठी ना टिफिन लागतो। कधी कधी दुपारी घरीच येतात जेवायला। आणि बुगूनी ही टिफिनची बॅग ना कुठेतरी टाकली होती आणि ते शोधायला मला खूप जास्त वेळ गेला। त्यानंतर ह्यांनी देवपूजा केली आणि ह्यांना टिफिन दिला आणि बुगूला वाटलं की मी पण जाणार आहे, म्हणून त्याची मध्ये मध्ये कशी गडबड चालू आहे बघा। आता हे टिफिन विसरून जाणार होते, पण मी असताना कसे विसरते। त्यानंतर घरात तर एवढा पसारा झालाय की काय बोलायलाच नको। खरं सांगते खूप वैताग येतो सकाळ सकाळचा। सकाळी उठल्यापासूनच मी किचन मध्ये असते 10 वाजेपर्यंत आणि हॉल मध्ये आणि रूम मध्ये एवढा पसारा करतो बुगू। किचन मध्ये पण त्यांनी किती पसारा मांडलाय आणि रूमची हालत तर बघा कशी झाली, कारण उठल्यापासूनच रूम कडे बघायला वेळच नसतो। किचन मधलं सगळं झाल्यानंतरच मी बाकीचं सगळं आवरून घेते आणि बुगूला खाऊ खा म्हणलं म्हणून किती रागाला आलाय बघा। दुपारी मी पण मस्त जेवण करून घेतलं। बाय।